हॅलो पांडुरंगा, कैलास पाटील बोलतोय. पांडुरंगा, तुला बोलायचं कारण हेच आहे की आज जे सरकार आहे हे सर्वसामान्याचं ऐकत नाही, म्हणून तुला बोलायची वेळ येते. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. पांडुरंगा, तुझ्या आषाढी वारीला महाराष्ट्रातील लाखो वारकरी आळंदी, देहू, महाराष्ट्रातील विविध भागातून शेकडो किलोमीटर पायपीट करून तुझ्या दर्शनाला येत आहेत. ह्यातले बहुतांश शेतकरी आहेत. पांडुरंगा, शेतकऱ्याची व्यथा आज कुणीच समजून घ्यायला तयार नाही. एका बाजूला शेतकरी रोज आत्महत्या करतोय. पांडुरंगा, हे तुझ्या काळात असं नव्हतं. ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जायचं, ज्या शेतकऱ्यानं कोविडमध्ये सगळं जग थांबलं असताना जी अर्थव्यवस्था चालवली, ज्याच्या जीवावर अर्थव्यवस्था तरली आपली भारताची, ज्या आपल्या भारतातून सोन्याचा दूर शेतकऱ्यांच्या कष्टामुळे निघत होता, त्यामध्ये आता त्याच देशात शेतकरी हा सगळ्यात दुर्लक्षित घटक झाला. पांडुरंगा, पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची संख्या जास्त झाल्यामुळं सरकारचं नेहमी धोरण हे खाणाऱ्याच्या बाजूनं असतं, म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांच्या बाजूनं असतं. पण पांडुरंगा, हा जगाचा पोशिंदा आपण ज्यांना म्हणतो त्यांना फक्त म्हणलं जातं, भाषणात म्हणलं जातं. कुठलाही नेता ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस सगळेच जण म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहेत. परंतु ज्यावेळेस एखादं शेतकऱ्याचं धोरण ठरवायची वेळ येते त्यावेळेस मात्र सोयीस्करपणे या गोष्टीचा सगळ्यांना विसर पडतो. पांडुरंगा, माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे की ह्याला सगळ्यांना सुदबुद्धी दे. आपण फक्त भाषणातच म्हणू नये की आपण शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आपल्या कृतीमधून सुद्धा दाखवावं की आपण शेतकऱ्यांची लेकरं आहोत. आपले आई वडील, आपले आईबाप हे शेतकरी आहेत, त्यांना काय आपल्याला अडचण येत असेल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. पांडुरंगा, एका बाजूला शेतकऱ्यांना कुणी पीक कर्ज देत नाही, नाईलाजाने सावकाराच्या दारात जावं लागतं. सावकार ते शेती लिहून घेतो, बँकांकडनं कर्ज मिळत नाही. कर्ज काढून सावकाराकडनं कसं तरी पेरणी करायचं म्हणलं तर बोगस बियाणं असतं, बोगस खात असतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं परत नुकसान होतं. आणि दुष्काळ तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, हा निसर्गही नेहमी शेतकऱ्याच्या मागे लागतो. पांडुरंगा, आणि शेतकऱ्यांचं नेहमी नुकसान होतं. अशा वेळेस सरकार म्हणून जी घोषणा होते त्याची अंमलबजावणी पांडुरंगा होत नाही. शेतकरी पीक विमा असेल किंवा सरकारची मदत असेल, घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जातात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पत्रात काय पडतं पांडुरंगा, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. पांडुरंगा, मला तुला एवढंच विनंती करायची आहे की ह्या लोकांना सुदबुद्धी दे. फक्त जगाचा पोशिंदा आमचे शेतकरी आईबाप आहेत हे म्हणण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल हे सरकारच्या माध्यमातून होऊ दे. पांडुरंगा, शेतकऱ्याने अहोरात्र कष्ट करायचं, शेतात पाणी असलं तर लाईट नसते, अशी मोटर चालू केली की लाईट जाते, लोडशेडिंग असते, रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावं लागतं. लोडशेडिंग आहे, लाईट नसते, त्यात कसं तर पीक आणलं तर त्या मालाला भाव मिळत नाही. पण एका बाजूला आपल्या देशानं ट्रेड डील सारखा एक शेतकऱ्यांचा विरोधी निर्णय घेतलेला आहे. हे असं असताना आपला शेतकरी तरणार कसं? पांडुरंगा, कुठल्या तरी मोठ्या राष्ट्राच्या दबावाखाली येऊन जर आपला देश काम करत असेल तर हा जगाचा पोशिंदा आपण ज्यांना म्हणतो, ज्या भारताची अर्थव्यवस्था ज्या शेतकऱ्यावर चालते, हा शेतकरी कसा तरणार? पांडुरंगा, हा मला प्रश्न पडलेला आहे. पांडुरंगा, मला तुला विनंती करायची आहे की ह्या शेतकऱ्यांसाठी इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. पांडुरंगा, तरुण, या देशात अशी कुठली परीक्षा नाही की त्याचा पेपर फुटला नाही. पांडुरंगा, हे कलियुग आहे, मान्य आहे, पण एवढंही वाईट कलियुग असू नये. तिथं लोकांचा आवाज ऐकला जावा. तिथं शेकडो तत्म्यांनी बळी आपला स्वतःचा जीव देऊन स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, लोकशाही आणलेली आहे. पण ही लोकशाही आज आहे का? हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो. सर्वसामान्याचा आवाज ऐकला जातोय का? हा देश सर्वसामान्याचा आहे का भांडवलदारांचा आहे? हा देश कोण चालवतंय? हाही प्रश्न सगळ्यांपुढे पडलेला पांडुरंगा. त्यामुळं या ठिकाणी आपण ज्या पेपर फुटी आहेत, एकही परीक्षेचा पेपर असा नाही, एकही परीक्षा अशी नाही की त्याची पेपर फुटी होत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तरुणांच्या हाताला काम नाही, फक्त घोषणा करायच्या. तरुण बेरोजगार आहे. तरुणांच्या इथं एका बाजूला हाताला काम नाही, तरुणांचे सगळ्यात जगात सगळ्यात तरुण देश म्हणून आपला देश ओळखला जातो.
पण त्या तरुणांना काम द्यायची जबाबदारी ही आपली आहे. आपण तरुणांना बेरोजगार ठेवलंय, त्यामुळे ह्या शक्तीचा वापर आपण जर करत नसाल तर आपण महासत्ता पांडुरंगा कसं बांधणार? त्यामुळे पांडुरंगा, माझी विनंती आहे आपल्याला, ह्या सरकारला सद्बुद्धी दे. ह्या देशातील लोकशाही टिकवण्याची, ज्या हजारो हुतात्म्याने स्वतःचा जीव देऊन हे आपलं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, ही लोकशाही टिकली पाहिजे. यासाठी सुद्धा त्यांना सद्बुद्धी दे पांडुरंगा. आणि मला एवढंच सांगायचं की ह्या देशातली लहान मुलगी सुद्धा, लहान लेकरू सुद्धा सुरक्षित नाही. आपण बघतो रोज नाही त्या गोष्टी आपल्या कानावर येतात. नुसतं लाडकी बहीण म्हणून जमणार नाही, लाडक्या बहिणीपेक्षा आमच्या बहिणीला सुरक्षितेची जास्त गरज आहे पांडुरंगा. त्यामुळं हे मला तुला सांगायचंय की तरुण असेल, शेतकरी असेल, बेरोजगार असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, ह्याच्या जीवनात एक आनंद देण्यासाठी आपण या सरकारमध्ये जे लोक बसलेत यांना सद्बुद्धी द्यावी. आणि पांडुरंगा, मला शेवटी थोडा एवढंच सांगायचं की इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. रामकृष्ण हरी. पांडुरंगा.